नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी रॉबर्ट ली फ्रॉस्ट या अमेरिकेतील एका लोकप्रिय कवीची एक अत्यंत लोकप्रिय अशी कवितेचं नाव आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. म्हणजे एखाद्या जंगलामध्ये किंवा छोट्या वनराईमध्ये कवी थांबलेला आहे आणि ती जी घटना आहे ती केव्हाची आहे तर एका स्नोवी इव्हिनिंगची सायंकाळची वेळ आहे आणि ती सायंकाळ स्नोवी आहे. म्हणजे त्यावेळेस हळूहळू असा थोडा थोडा बर्फसुद्धा पडत आहे. म्हणजे एका बर्फाळ सायंकाळी जंगलाच्या बाजूला थांबणे अशा आशयाची ही एक कविता आहे. कवितेचे लेखक आहे रॉबर्ट ली फ्रॉस्ट. रॉबर्ट ली फ्रॉस्ट यांचा जन्म 1874 साली अमेरिकेत झाला, तर त्यांचा मृत्यू 1963 साली झाला. ही वॉज ॲन अमेरिकन पोएट. रॉबर्ट ली फ्रॉस्ट वॉज ॲन अमेरिकन पोएट. म्हणजे रॉबर्ट ली फ्रॉस्ट हे जन्माने अमेरिकन होते आणि म्हणून त्यांना आपण अमेरिकन कवीसुद्धा या ठिकाणी म्हणतोय. ही इज हायली रिगार्डेड फॉर हिज रिअलिस्टिक डिपिक्शन्स ऑफ रुरल लाईफ. आता रॉबर्ट ली फ्रॉस्ट हे अमेरिकेतील असल्यामुळे त्यांना अमेरिकेतील वास्तववादी जीवनाचं वर्णन, ग्रामीण भागातील वास्तववादी जीवनाचं वर्णन त्यांनी आपल्या या कवितेमध्ये केलेलं आहे. अँड हिज कमांड ऑफ अमेरिकन कॉलिक्युअल स्पीच. आणि रॉबर्ट ली फ्रॉस्ट यांची अमेरिकन शैलीतील भाषणावर, संभाषणावर, वक्तृत्वावर जी कमांड होती ती कमांड या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट ऑफ 20th सेंचुरी. ते अत्यंत लोकप्रिय आणि समीक्षकांद्वारे सन्मानित अमेरिकेतील 20व्या शतकातील एक लोकप्रिय कवी होते. ही रिसिव्ड 4 पुलित्झर प्राइज फॉर हिज पोएट्री. आणि त्यांना त्यांच्या कवितेसाठी 4 वेळा पुलित्झर प्राइजसुद्धा त्यांना मिळालेलं आहे. इन हिज पोएम द पोएट डिस्क्राइब्स लिटल इन्सिडेंट्स हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हिनिंग. प्रस्तुत कवितेमध्ये लेखकाने एका बर्फाळ सायंकाळी त्याच्यासोबत घडलेला एका छोट्याशा घटनेचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ॲज अ ट्रॅव्हलर, कवीने प्रवास करत असताना, एक प्रवासी म्हणून प्रवास करीत असताना त्याला दिसलेला एका सुंदर दृश्याचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ॲज अ ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स ऑफ वूड. प्रवास करत असताना कवीला एका सुंदर दृश्यानं जी भुरळ घातली त्याविषयीचं वर्णन या कवितेत आलेलं आहे. ही स्टॉप टू एन्जॉय बट हिज माइंड अर्जेस हिम टू गो ऑन. कवीने त्या सुंदर दृश्याची भुरळ घातली असतानाही पुढे निघून जाण्यासाठी आपलं मन तयार केलं किंवा त्याला नाईलाजास्तव त्या ठिकाणून जावं लागलं. अशा आशयाची ही एक छोटीशी कविता आहे आणि ह्या कवितेविषयी आपण आता शिकणार आहोत. Whose woods these are, I think I know. His house is in the village though. तर कवी या ठिकाणी म्हणतो की जरी ज्याचं हे शेत आहे तो त्याच्या घरी गावात असेल तरीही मला माहीत आहे की हे शेत कोणाचं आहे, हे वन कोणाचं आहे. हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो. हिज हाऊस इज इन द विलेज दो. कवी म्हणतो की हे जे जंगल आहे ते कोणाचं आहे ते मला माहीत आहे, जरी त्याचं घर गावात असलं तरी. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. ज्याचं शेत हे आहे तो मला, ज्याचं हे शेत आहे तो मला पाहू शकणार नाही. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. तो मला या ठिकाणी थांबलेलो असलेलो पाहू शकणार नाही. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. आणि तो हे देखील पाहू शकणार नाही की त्याचं जे वूड आहे, जंगल आहे, ते
फिल विथ स्नो म्हणजे बर्फाने या ठिकाणी भरलेला आहे हे देखील तो पाहू शकणार नाही. माय लिटल हाऊस मस्ट थिंक इट क्युअर. माय लिटल हाऊस मस्ट थिंक इट क्युअर. क्युअर म्हणजे विचित्र. माझ्या छोट्या घोड्याला थोडंसं ते विचित्र वाटत असेल. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. येथे कुठेही घर नसताना मी या ठिकाणी थांबलेलो आहे हे माझ्या घोड्याला थोडंसं विचित्र वाटत असावं. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक. जंगल आणि फ्रोझन लेक म्हणजे गोठलेला तलाव. मी जंगल आणि गोठलेला तलाव याच्या मध्यात थांबलेलो आहे आणि त्या ठिकाणी कुठेही घर नाही हे माझ्या घोड्याला थोडंसं विचित्र वाटत असावं. कारण दी डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. कारण ती काय आहे तर डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर म्हणजे 21 डिसेंबरची वेळ आहे, सायंकाळ आहे. तर प्रस्तुत 2 पॅरेग्राफचा आपण या ठिकाणी लक्ष देऊया. कवी या ठिकाणी म्हणतो की पहिल्या पॅरेग्राफमध्ये कवी म्हणत आहे की हे कोणाचं जंगल आहे ते मला माहीत आहे. त्याचं घर जवळच्याच खेड्यामध्ये गावामध्ये असं आहे आणि तो मला त्याच्या शेतात थांबलेला आहे हे तो पाहू देखील शकत नाही. आणि त्याचं जे शेत आहे ते बर्फाने भरलेलं आहे. म्हणजे जो हळूहळू थोडा थोडा बर्फ पडत आहे त्या बर्फाने त्याचं शेत भरलेलं आहे हे देखील तो पाहू शकत नाही. He gives his harness bell a shake. He gives his harness bell a shake. ही म्हणजे हॉर्स. हॉर्स गिव्स हिज हार्नेस बेल अ शेक. त्या घोड्याने त्याच्या गळ्यातील ज्या घंटा आहे ती हलवली. ही गिव्स हिज बेल्स अ शेक. म्हणजे त्या घोड्याने त्याच्या गळ्यात असलेल्या घंटी होती त्याला हलवलं. टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. जणू काही त्याला हे विचारायचं आहे की आपली कुठे काही चुकी झाली का, आपण इथे अचानक का थांबलो, आपण रस्ता वगैरे काही विसरलो का. अशा प्रकारे जणू काही तो विचारतो आहे की आपली काही चुकी झाली आहे का हे विचारण्यासाठीच जणू काही तो आपल्या गळ्यातील घंटा हलवतो आहे. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी वाइंड अँड डाउनी फ्लेक. आता त्या ठिकाणी फक्त 2च आवाज येत होते. एक तर त्या गळ्यातील घंटा, दुसरा साऊंड ऑफ स्वीप ऑफ इझी वाइंड मंद वाहणारा वारा आणि डाउनी फ्लेक आणि झुळझुळ पडणारा बर्फ. या 3 प्रकारचे साऊंड्स या ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये कवीने वर्णन केलेलं आहे. तर ते 3 साऊंड आहे हार्नेस बेल, साऊंड्स द स्वीप ऑफ इझी वाइंड अँड डाउनी फ्लेक. हे 3 साऊंड्स या ठिकाणी कवीनं मेन्शन केलेले आहे. आता शेवटचा पॅरेग्राफ पाहूया. द वूड्स आर लोनली. कवी म्हणतो की जे वूड्स आहे ते काय खूप सुंदर आहे. जे जंगल आहे किंवा जे उपवन आहे ते खूप सुंदर आहे. डार्क आहे म्हणजे काळोखलेलं आहे. सायंकाळ झालेली आहे, रात्र होत आहे, त्याच्यामुळे त्या जंगलामध्ये सर्वत्र अंधार पसरलेला आहे. आणि डीप आहे म्हणजे अजूनपर्यंत ते कुठपर्यंत पसरलेलं आहे, किती मोठं जंगल आहे याची कवीला काहीही कल्पना नाही. म्हणजे त्याला या जंगलातून निघायला किती वेळ लागेल, काय लागेल याच्याविषयी काहीही कल्पना कवीला नाही. म्हणून कवी म्हणतो द वूड्स आर लोनली डार्क अँड डीप. कवी म्हणतो की ते जंगल आहे ते खूप लवली आहे, सुंदर आहे, डार्क आहे, अंधारलेलं आहे आणि डीप आहे म्हणजे दूरपर्यंत पसरलेलं आहे. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. आता कवी काय म्हणतो जरी ते जंगल खूप सुंदर असलं, मी
त्या दृश्याच्या प्रेमात पडलेलो असलो, त्या दृश्याने मला भुरळ घातलेली असली तरीही मला काय आहे, मला वचन पाळावं लागेल. आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, मला माझं वचन पाळावं लागेल. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, आणि झोपण्याच्या अगोदर मला खूप दूरपर्यंत प्रवास करावा लागेल. अनेक मैलपर्यंत प्रवास रात्री झोपण्याच्या अगोदर किंवा मला झोपी जाण्याच्या अगोदर करावा लागेल. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, आणि अनेक मैलचा प्रवास मला झोपण्याच्या अगोदर करावा लागेल, असा कवी म्हणतो. या ठिकाणी शेवटच्या 2 ओळी या रिपीट झालेल्या आहेत, 2दा त्या घेतलेल्या आहेत. आणि या 2 ओळीचा किंवा या शेवटच्या पॅरेग्राफचा, परिच्छेदाचा, कडव्याचा अर्थ देखील थोडासा वेगळा या ठिकाणी, गूढ अर्थ या ठिकाणी घेता येऊ शकतो. कवी म्हणतो की आपण वूड्स म्हणजे या ठिकाणी असं समजूया की लाईफ, जीवन. कवीच्या मते जीवन हे काय आहे, खूप सुंदर आहे, त्याच्यामध्ये खूप गूढ दडलेलं आहे, आणि ते आपलं किती जीवन बाकी आहे, किती आयुष्य बाकी आहे ते आपल्याला माहीत नसते. पण आपण एक नियतीला प्रॉमिस दिलं असतं, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, पण आपल्याला नियतीला जे प्रॉमिस केलेलं असतं ते प्रॉमिस आपल्याला पाळावंच लागतं, असं कवी म्हणतो. आणि आपलं जे आयुष्य आहे, म्हणजे स्लीप मीन्स एंड ऑफ लाईफ, म्हणजे आपलं आयुष्य संपण्याच्या अगोदर आपल्याला खूप लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा असतो, असं सुद्धा या कवितेतून अर्थ या ठिकाणी निघू शकतो. तर रॉबर्ट टी फॉस्ट यांची ही एक सुंदर कविता आहे, आणि या कवितेमध्ये कवीने एक निसर्गचित्र आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी शब्दाच्या माध्यमातून, ओळीच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. तर ही जी कविता आहे, ही कविता खूप लोकप्रिय अशी कविता आहे, आणि शेवटच्या परिच्छेदातील या 4 ओळी असं म्हणतात की रवींद्रनाथ स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या टेबलवरती या 4 ओळी त्यांच्या टेबलवर लिहून ठेवलेल्या होत्या. तर अशी ही एक सुंदर कविता आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, माझी खात्री आहे की आपल्याला ही सर्वांना कविता खूप आवडलेली असेल. तर या ठिकाणी मी आपली रजा घेतोय, आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या एका पाठ किंवा कवितेसोबत. धन्यवाद मित्रांनो.